नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. शिलाई वर्ल्ड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवली होती. आता त्याच ब्लाऊजची शिलाई आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कटिंगपासून शिलाईपर्यंत ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित कशी करायची हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता ब्लाऊजची शिलाई करूया. तर मैत्रिणींनो, आपला हा पाठीमागचा भाग आहे, तर आपल्याला हा भाग आता जोडून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडला आणि गोल गळ्याला आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. कपडा सरकवत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जिथे गोल राऊंड आकार दिलेला आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. आता दोन्ही साईडला आपण दाब टीप देऊन घेणार आहोत, गळ्याला पण आणि खालच्या भागाला पण. दाब टीप दिल्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. छोट्या छोट्या टिप्सचा वापर करून ब्लाऊज शिवला तर परफेक्ट अशी फिनिशिंग ब्लाऊजला येते. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपण शिवताना त्याचा उपयोग करायचा आहे. तर आता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही आपण जोडून घेणार आहोत. कपड्याला व्यवस्थित सरकवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. टक्स मारून घ्यायचे आहेत. पाठीमागे आपण 1-1 इंचाचा जो टक्स ठेवला होता तो आपण दोन्ही साईडला आपण टक्स मारून घेऊया. तर आता पाठीमागचा भाग तयार झाला आहे. आता आपण बाहीला शिलाई मारून घेऊया. खालच्या भागाला आपण शिलाई मारून घेऊया. इथं मी शिलाई मारून घेतली आहे. आता आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि दोन्हीही भाग जोडून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी दोन्हीही बाही तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा
आकार देऊन घ्यायचा आहे। पुढच्या भागाला आपण अर्धा इंच कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ठेवल्याने बाही व्यवस्थित कट होते। प्रिन्स कटचा भाग आपण इथे स्टिच करून घेणार आहोत। तर मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही भाग आपण जोडून घेणार आहोत। तर आपण दुसराही पार्ट असाच जोडून घेऊया। आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ। तर मी अशा प्रकारे कडेचे जे एक्स्ट्रा कपडा होता तो आपण कट करून घेतला आहे। आता आपण ह्याचे पार्ट सगळे जॉईंट करून घेऊया। खालून आपल्याला हे जॉईंट करत जायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण शिलाई घेतली तर आपली प्रिन्स कटचा भाग व्यवस्थित बसतो आणि आपला जो वरून आपण पॉइंट घेतला होता टक्स प्रिन्सेस कटचा जो टक्स पॉइंट घेतला होता तो पण आपला व्यवस्थित बसतो। तर आता इथं आपण हुकपट्टी आणि आईपट्टी बसून घेऊ। आता हे समोरासमोर ठेवून दोन्हीही भाग आपल्याला बरोबर आहेत का नाही ते बघून घ्यायचं। इथे आपण आता गळ्याला गोट घेणार आहोत। जिथे आपला गोल आकार आहे तिथे आपल्याला गोटची पट्टी दाबून व्यवस्थित त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि गोल राऊंडच्या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। तर बघा किती व्यवस्थित आपला ब्लाउजला गोट तयार झाला आहे। मी दुसऱ्याही साईडचा गोट तयार करून घेतला आहे। तर आपले हे दोन्ही भाग तयार झाले आहेत। समोरासमोर ठेवून आपले दोन्ही भाग बरोबर आहेत का ते बघून
एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी ओव्हरलॉक पट्टी खाली बसवून घेत आहे. इथे मी 1 ते 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे आणि त्याला जोडून दाबटीप देऊन मी ही पट्टी फिनिशिंगमध्ये बसवणार आहे. तर आता अशाच प्रकारे मी दुसराही भाग जोडून घेतला आहे. तर बघा किती सुंदर पद्धतीने आपलं पुढचा भाग तयार झाला आहे. आता आपण मागचा आणि पुढचा भाग एकमेकावर ठेवून शोल्डर जोडून घेणार आहोत. बाही आपण जोडून घेणार आहोत. आता आपण जो कट केलेला भाग आहे तो आपल्याला पुढच्या भागाला जोडून घ्यायचा आहे. कट केलेला भाग पुढे जोडायचा. आता पाठीमागचा जो भाग आहे त्याचा मधोमध काढून आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे फिटिंग केल्याने आपला ब्लाऊज सरकत नाही, गोल असा फिरत नाही, व्यवस्थित बसतो. तर इथं मी पिनअप करून आपल्या ब्लाऊजची मापे सर्व टाकून घेणार आहे. म्हणजे छातीचं माप, कमरेचं माप आणि बाहीचं माप. तुम्ही पण अशाच प्रकारे मापे टाकून ब्लाऊजची फिटिंग करू शकता. तर बघा किती सरळ आपली ब्लाऊजची फिटिंग आली आहे. परफेक्ट असं ब्लाऊजची फिटिंग तयार झाली आहे. तर बघा किती छान पद्धतीने आपला ब्लाऊजची फिटिंग झाली आहे. आणि मोंढ्यामध्ये जो आपला शिलाई येतात तो सुद्धा किती छान पद्धतीने एकासमोर एक आली आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्या 34 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची शिलाई पूर्ण झाली आहे. ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर त्याचा मागचा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शिलाई वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन शिलाईची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.